हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळे. तर आज आमची सुरुवात कडुलिंबाच्या पाल्याने सुरुवात झालेली आहे, कारण की आज कडुलिंबाचा ज्यूस प्यायचा होता आणि त्या चिरागच्या पप्पांनी तो बनवला आणि मी तो गाडून घेतलेला आणि ते प्यायला मला खरंच खूपच कंटाळा येत होता, कारण की खूप कडू होता तो पाला. जास्त निंबर झालेला पाला हा खूप कडू लागतो. कवळा राहायला काही एवढा कडू नाही लागत आणि मस्त आम्ही असेल कडुलिंबाचा पालाचा ज्यूस बनवून घेतला, जो एकदम उसाच्या रसासारखा दिसत होता. आणि मी चॅलेंज केलेलं चिरागच्या पप्पांना की कोण आधी फिनिश करतं, आणि त्याच्यात मी जिंकली बरं का. खरंच मी लवकर फिनिश केला. डोळे लावून गटागट पिऊन गेले. अजिबात चव त्याची जाणून सगळा भाजीपाला संपलेला होता आणि वांगी बटाटी होती आणि तीच भाजी बनवायचा विचार केला, कारण की सुक्की बनवली की मस्त लागते आणि मुलांनाही बटाटे म्हणजे प्रत्येक मुलाचे फेवरेट असतात. तसे आमच्या घरातही आहेत आणि चिरागच्या पप्पाही बटाट्याची भाजी खाऊन घेतात, मला सोडून. मला नाही आवडत, मी वांगी काढून खाऊन घेते. बटाटे नाही आवडत मला जास्त. आणि मस्त बटाटे लावून घेतले आणि एक शिट्टी लावून एक कुकरवर शिजवून घेतले. पाणी नाही घातलं मी, बिना पाण्याचंच भाजी शिजवून घेतली. आणि चपात्या बघा, इथं इंडक्शनवरच्या चपात्या आहेत, ज्या अर्ध्या कच्च्या अर्ध्या पक्क्या झाल्या. मुलांना रेडी करणं म्हणजे एक मोठं काम वाटतं मला, कारण की आपण इकडे ओढायचं आणि ते तिकडे पडतात. असं माझ्या दोघं पोरांची अशी सवय. मी केस घालायला घेतली की पुढे धावतात आणि मी त्यांना मागे ओढते आणि एकदम असं दाबून तरते हातामध्ये, मगच केस घालू देतात. असे इशू तर लय आगाव आहे. इशू अजिबात थांबत नाही एका जागेवर आणि इशू धावतच राहते. कधी केस घालेल नाही, कधी मला सोडेल असं तिला होऊन जातं. सकाळमध्ये चॉकलेट घेऊन आलेले म्हणून माझं डोकं फिरलेलं होतं की सकाळी सकाळी कोण चॉकलेट खातं का, नाश्ता करायचा राहू दिला आणि चॉकलेट खात बसले, असं माझं त्यांच्यावर ओरडणं चालू होतं. दोघांचे टिफिन भरले, वॉटर बॉटल भरली आणि मिस्टरांचाही टिफिन मी रेडी केला. आणि बघा, माझे मिस्टर इथं तुम्हाला सांगत होते की माझ्या बायकोच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. खरंच त्यांचं आहे का, माझ्या चॅनलला खरंच सबस्क्राईब करा. आणि इशूचं इथं पिनबद्दल माहिती देणं चालू होतं, कोणी दिलेली, कोणाकडनं गिफ्ट भेटलेलं, असं ती मला सांगत होती. आणि सगळं व्यवस्थित ठेवलं ना तरी काही नाही तर काही माझा चिरूदादा विसरूनच जातो. आणि आज कंपॉस विसरून गेला. परत मी शाळेत गेली, त्याला कंपॉस देऊन आली. अशी काहीशी माझी सकाळ होती. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.